कविता तुम्ही केली होती कविता मस्त म्हणजे मी उभ्या उभ्या करतो मी. किती छान मस्त होती आवडली. अरे माझा एक कविता संग्रह आलाय. ओ उसकी तरफ जाना नहीं उसका कुछ भरोसा. दुसरा एक कविता संग्रह लिहिलेला आहे मी. अजून एक उसमें ऐसा क्या है. छान आहेत नाव आवडली मला. आणि अजून एक लिहायला घेतलाय मुक्त छंद. हाश हुश उसात सळसळ. अजबार कवीन बाई इथं वावरामध्ये जोरदार मला त्याचं प्रकाशन करायचंय. अगं बाई कोणाच्या हस्ते करताय मग. प्राजक्त माळीला फोन लावून राहिलो. फोन लावला का मी केदारनाथला आहे, मी इकडं 4 धामला आहे. त्या फोनच त्यांना येळच नाही. अगं बाई मग आता त्या सईत आमनकरांना फोन लावला, त्यांची संतुष्टी घेतली फोन. त्याला म्हणलं बाई असं असं काम आहे 5 मिनिटात करते. हिचे 5 मिनिटं होतच नाही. मला तर वाटलं तुमच्या नावाने कोणीही येईल. काय बोलतात नुसते तोंडावर येत नाहीत. आईशी बोलतात. ऐका ना धनी, हा बोल. मला हे रिक्षा मध्ये बसूच देत नाही. मी तिकडे येते ना, मला उसात सळसळ ऐकायची आहे धनी. पावळ टेक असं 4 चौकात आपल्या बायकोशी बोलतो कोणी. जरा तिकडं कोपऱ्यात ये. कोपऱ्यात ये. ए पोरो जा तुम्ही रिक्षात बसा. रिक्षात आपल्याला आई बस बस मागे बस. तू पुढे. नाही बोला आता, गेले बोला. येऊ फोन. तुम्ही बोलत कोपऱ्यात बोलवाय बोलवणार ना. हो ठेव. असं काय करतात ते पण निघाले. तुम्ही तर बोला. चल ग मम्मी. बोला ना लवकर हो आई. पाय उचल ग मम्मी. आई हा उचल. आई डोक्याला धरतं का कोणी आई. चल चल मम्मी. चल ना मम्मी. खुर्ची टाक. खुर्ची टाक. अगं मम्मी टाकी जरा पाय उचलून ग. अशी फरकडत चालशील तर केव्हा पोहोचायचो आपण. माहिती काय तरी मी सांगत होते आपण येऊन इथे पूजा करूया. आईंना व्हिडिओ कॉलवर दाखवू. आईनी सोफ्यात बसल्या बसल्या बघितलं असतं. नाही माझ्या पोराने एवढी मोठी नवीन रिक्षा घेतली. मी का सोप्यात बसून बघू. येणार आले लय वेळ लागला तरी चालेल पण मी जाणार. लय वेळ लागला तर म्हणजे बरं आहे तुम्ही हळूहळू चालान आणि पोच पर्यंत नवीन रिक्षा जुनी झाली मग काय करा. ताई कशाला असं बोलता हो आईंना. इथे नवीन रिक्षा आहे आपली ती बघण्यासाठी आपण इकडनं रिक्षा करून जाऊया. रिक्षा अशी घालेन ना बुक्की. पहिला नो हसताय काय बोला त्यांना काहीतरी. मम्मी मस्ती आली होय ग तुला. तुला काय माझ्या आईला बोलतीस होय ग. आय तू चाल बिंदास. 2 वर्ष चालत राहिली तरी चालल. तू चालत राहा. तू चाल पुढे. तुला गाड्या भीती कशाची. मारतोयस काय. येणा बिणा झाला का काय. 2 वर्ष चालेल का एवढी हळूहळू चालतोय. मग तसं नव. तू माझी बाजू घेतो का चेष्टा करतोस रे. अगं बाजूच घेतोय तुझी. 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. थांबा जरा. आई कशाला आई इथे रिक्षा आहे ना. टाका ना 4 पावलं पटापटा टाका ना. अहो आई असं काय करता तुम्ही. इथं 10 पावलं टाकायला एवढ्या धापा लागत्यात. तिथं मामांजी 10 एकर ऊसाला केवढं पाणी घालत्यात माहितीये का. बया मला तर टेन्शन आलंय. कायच मामांजी मुंबईला आले तर मग कसं करती ना आई. नाही ते आले की नाही मी फक्त म्हणलं कसं करतील. मारायला लागली माता. आई बसा. ते आलं का नाही मग तिथलं मग कुठं जाईन मग कळणार पण नाही. मग आई आधी येऊ तर दे इथं. आई सावकाश. बघितलं का
मम्मीच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय आहे? आहे. म्हणजे जाऊ दे मम्मी मम्मी ही आहे आपली नवीन रिक्षा. कशी आहे मम्मी? चांगली आहे मस्त आहे लेकरा. अशीच मेहनत करत राहा बापा, अशीच मेहनत करत राहा. एका वर्षात 2 झाल्यात, आता 2 वर्षात 4 झाल्या पाहिजे. तुझ्या मेहनतीला यश येऊ दे. तुझे डॅडी आले असते ना बाबा, त्यांना पण लय आनंद झाला असता बघ. आई मामांजी आले असते तर त्यांना आनंद झाला असता का तुम्हाला? मम्मी पत्राचे फल नवीन रिक्षा आहे ना तुला काय अक्कल आहे का? आता का बस? माझी आई आहे ना ती चिपू दे पत्रा चिपून भंगार मध्ये जाऊ. तुला काय करायचे? ए बाबा, तू माझी बाजू घेतो का? भंकस करतोय मला काही कळलं झालं. तुझी बाजूच घेतोय का मम्मी? तू काय बस ना शांत, तू सारखं मला काय पण बोलू नको. बायकोचं बैल म्हणती मला. नाही तर काय आहेस तू बायकोचा बैल? बैल नाही मी, बोका आहे बोका. इथं येतोस का? मी मेव करतोय. मला वरडत जाऊ नका नाही तर प्रोग्राम कॅन्सल करीन मग. प्रोग्राम कॅन्सल. कायचा प्रोग्राम? नाही कसलं नाही बा, हे करू अभिनंदन. पूजा करूया. पूजेचा चला पूजा कर. नाही पूजा नाही करायची. पूजा काय नाही मम्मी येऊ दे. येडा बिडा झाला का? मम्मी आली नाही तर आता कुठली मम्मी आणायची? ती माझी आई येते. आई हिची मम्मी, तुझी मम्मी, मग मी कोण? मम्मी मी मम्मी, हिची मम्मी, मग हिची मम्मी कोण? मम्मी हिची मम्मी कशाला हिता येते? माझी आई कशाला येते असं कसं बोलता हो आई? माझी आई कशाला? हे बरं आहे तुमची आई ती तुमची आई. माझी आई कोण आहे मग? कोण आहे? माझी आई काही पेंगवीन आहे का? माझी आई माझी आई काय अशी चालते का? सांगा मला. नाही ओ नको रडू माझी जान. नको रडू. काय? जान? कोण जान? मी याला जान भरतो आणि ती मला पिल्ल भरते. पिल्लू, हिच्या आईला कशाला बोलवलं इथं मरायला? आई कुशल बोलू म्हणजे? आणि काय ग आई 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 करतीस? लगीन लावताना कुठं खपली होती तुझ्या आई? तेव्हा मीच लावून तिला लगीन. आईचं टुमणं नाचवती. मम्मी जाऊ दे ना, आता झालं की नाही तर गंगेला मिळालं ना. त्याने आम्हाला स्वीकारलं की नाही मला सांग. आणि 50,000 रुपये दिलेत रिक्षा घेण्यासाठी. 50,000. काय? हिच्या आईनं तुला 50,000 दिलं? 50,000 तुझी आई काय खपली होती? नाही तिच्या आईकडे कशाला पैसे मागितलं? ह्यांच्याकडनं घेऊन दिले नसते तुला पैसे मी? दिले असते. आई जाऊ दे ना. काय तुम्ही एवढं मनाला लावून घेता? सासू आल्या. आलीस तू इथे ठेवते वाढ बघून. अगं बाई वनिता ताई नमस्ते. आई कशी आहेस ग? नमे काय सासूबाई? अरे हा काय सारखं कुठे पाया पडता? काल रिक्षा बघायला आणलं तेव्हा पडला 3दा पाया, पुरे झालं. काय सारखं आपलं काय? माझ्या भैया इथं ये. भैया इथं ये. माझ्या आधी ही रिक्षा ह्या बाईनं बघितली कशी बघितली? अरे ती ह्यांच्या बिल्डिंग खाली शोरूम आहे ना, ह्यांच्या बिल्डिंग खाली शोरूम आहे. मग आम्ही बोललो या खाली रिक्षा बघून जा. मग त्या आल्या. काल बघितलं तर आज कशाला खपली इथं? अगं बाई असं कसं? काल आम्ही फक्त ते कसं कापड वगैरे काढून फोटो वगैरे काढले. आता पूजा करायची म्हटल्यावर म्हणजे मुळात जावई बापूंनी सांगितलं पूजा करताना दोन्ही मम्मी पाहिजेत. पाहिजे. वनिता ताई एवढ्या बारीक झालाय तो. काय करता? ते काय आज पहिल्यांदा सोप्यापासून दारापर्यंत चालत आल्या तर पातळ झाल्या जरा. नादिया हसतेस काय? पुढे मोडशील ती माग.
अक्कल आहे का जरा काय बोलतीस माझ्या आईला वरडू नका. तू घरी चल तुला धावतो मी आता मग प्रोग्राम कॅन्सल करते मग बघा. कायचा प्रोग्राम कायचा अरे प्रोग्राम कायचा नाही हे नारळ फोडा, नारळ फोडा, नारळ फोडा. पूजेचं सगळं सामान आणलंय तिथे ठेवलंय बघा. नारळ द्या त्यांचा नको त्यांचा कशाला आपला घे आपला नारळ घे. आई आता असं काय करता आई? आईच्या घराखाली ना सगळं हारवाला वगैरे असतो, त्याच्याकडे सगळं सामान असं. मी तिला म्हटलं येता येता घेऊन ये. आमची रिक्षा आहे आपल्या घरचा नारळ नको तर कुणाचा पाहिजे दुसऱ्यांचा परकाचा कळत नाही का तुला? दुसऱ्याचं म्हणजे काय हो? माझ्या पोरीची पण रिक्षा आहे आणि मी काय 50,000 दिलेत वगैरे म्हणून नाही बोलत आहे. हा म्हणून नाही बोलत आहे. तिने काटकसर करून संसार केला ना म्हणून एका वर्षात दुसरी रिक्षा आली आहे. आली 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 हा, बैल्या बुगो बुगो हलव मान तिथं आली कशाला घेतलंस त्यांच्याकडनं पैसे घेतलं नसतं ना मानानं सांगितली असती माझ्या लेकाची रिक्षा आहे किडनी विकायला लागली असती तरी चालली असती पण सासरच्याकडनं पैसे घ्यायचं नाही. काय बोलता का? जावई बापूंनी एक पैसा मागितला नाही हा माझ्याकडे. मी जे आहे ते स्वतःहून दिलं आणि ठीक आहे जावई बापू कसेही असले तरी मेहनती आहेत त्यामुळे कसेही असले म्हणजे अरे मम्मी कसंही सोड ना मेहनती बोल त्याच्याकडे लक्ष दे ना तू यार. आहेस बैल. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या चेतूवर जीवापाड प्रेम करतात. आम्ही केलंय ना आता सगळं मान्य केलंय ना. आता का मान्य केलं का मान्य करा उपकार केला आमचे मान्य करा उपकारच केले मान्य केले पोरगा एक आई साथ देत नसेल तर दुसरी आई आहे चेतूसाठी. एक आई साथ देत नाही. कोण म्हणलं चेते काय मी कधीच काय माझ्या आईला सांगितलं नाही आई की तुम्ही दिवसभर सोफ्यात बसून असता. सगळं काम आमच्या अंगावर पडतं. तुम्हाला 15-15 मिनिटांनी खायला लागतं. उपवासाच्या दिवशी 5-5 किलो साबुदाणा लागतो. लागतो मी यातलं काहीच सांगितलं नाही माझ्या आईला. बघा रे सुना माहेरी जाऊन सगळं सांगतायत आई बद्दल ऐकून घ्या फक्त तुम्ही काही बोलू नका. मम्मी डोळ्यातनं पाणी तर येईना कशाला रडती का तू एवढा आनंदाचा क्षण आहे. घे की नारळ फोड. हा, घ्या. फोडून टाका नारळ. नारळ मी फोडणार मम्मी नारळ मी फोडणार इथं दे माझ्या पोराची मुद्दाम करतायत त्या. नारळ आणला माझ्या आईने आणि फोडणार ह्या. इतर वेळेला नुसतं उभं राहायचं तर यांचे पाय सुसत. आज बरा यांचा उत्साह येतोय. तू आई अगं नारळ तू नारळ कशाही असल्या तरी तुझ्या सासूबाई आहेत त्या नीट वागायचं. आणि मला कधी मोठेपणा हवा असतो का? फोडू दे त्यांना नारळ. तुम्ही एवढं रिक्षाच्या मागे माझं नाव लिहिलं खूप झालं माझ्यासाठी. काय केलंय तुम्हाला माहित नाही? रिक्षाच्या मागे बघा. रिक्षाच्या माग नावले बघा बघा नाही तिकडे मागे बघा. ऐका ना आपण नारळ काय नाही. नाव काय नाव लिहिलंय काय नाही नाव काय लिहिलंय भैया तिच्या आईचा आशीर्वाद. हित ये तिच्या आईचा आशीर्वाद. हा. तुझ्या आईचा आशीर्वाद कमी पडला होता म्हणून तिच्या आईचा आशीर्वाद नाही, नाही, माझ्या मम्मी. पोराला 50,000 पडला बाई. अगं मम्मी अगं तुझा आशीर्वाद आहेच ना आमच्या पाठीशी त्याला कशाला पाहिजे नारळ घ्या नारळ घ्या. नारळ घे, फोडा, नारळ फोडा. घे, नारळ, नारळ घे. आई उभ्याने फोडा. हा, उभे राहा उभे राहा उभ्याने आई उभ्याने येतंय का उभी राही आई उभे उभे राहा आई आई जमतंय का? आई एक काम करता का? ऐका ना असा कटकन फोडा असं. काका फोडू का तुझ्या नाही जमत आहे का वाकायला? आणि इथं ते नारळ आणि इथं. नारळ फोड. आणि पेढे घे पेढे पेढे आणले तिथे. आहेत, आहेत, आहेत. हा, वाट. पेढे वाटा. पेढे पण आणलेस का? माझ्या पोरीची इच्छा आहे. पेढे द्या उघडते लवकर. हे घ्या. हा, घ्या 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 हा का विश्वामित्र वॉचमॅन घ्या. मी दिला. अहो दिलेला चेतूनी 2 कुठे देता? आई हा बसरा बसा बसा नाही बसा म्हणलं नीट निवान. तू लय बोलतीस बरं का आता आता पसरा माझी अहो पसरा बोलती आईला माझ्या चुकून तू घरी चल तुला जाऊ तुम्ही आ? तू घरी चल तुला मी जाऊ पण मग प्रोग्राम कॅन्सल करते की
नाही बघा तुम्ही. अरे कायचा प्रोग्राम, कसला प्रोग्राम आहे हा? कुठला प्रोग्राम आहे कसला नाही. हा? नाही काय नाही कुठला प्रोग्राम नाही काय नाही सांगा लवकर. अगं नाही काय नाही आत्ताच्या आत्ता सांगा. मम्मी अगं ते काय झालंय काय? आता भैयानं नवीन रिक्षा घेतली ना तर मग म्हणलं मग शनिवार रविवारचं दोघांनी जावं जोड्यानं लोणावळ्याला कशाला? असंच आपलं. मग मी पण येते. कशाला मला पण बघायचा लोणावळा. नको आई पण असं नका ना करू. तुम्हाला बघून लोणावळा स्वतः खोपोलीत आला तर. कशी बोलती मम्मी मम्मी ऐक ना ते काय झालंय डॉक्टरने ऐक ना आम्हाला फक्त दोघांना जायला सांगितलंय. कशाला? तुला सगळं सांगायला लागतं का मम्मी? तुला कळत नाही का एवढं पण? आम्हाला पण 2-2 झाली लेकर. कधी बेडरूम मध्ये पण नाही गेलो. लाजतायत मुरडात. काय बोलते? बसतेस का आता? तू तुला काय करतीस? चल. राऊंड मार. चला मस्त पैकी कार्यक्रम झालाय. आता दोघं मिळून मस्त पैकी एक रिक्षात राऊंड मारून या. चला. एक फेरी मारा, एक फेरी मारा. पिल्लू, बोल की. माझी इच्छा होती की पहिली फेरी आपण माझ्या आई बरोबर मारूया. अरे ना चला हो चला. अगं, पिल्लूची आई मेली का? पिल्लूची आई मारणार पहिली फेरी. तू मार मीच मारणार पहिली फेरी. आई हा, काय म्हणलात? मी मारणार पहिली फेरी. म्हणजे मग रिक्षाने दुसरी फेरी मारायचीच नाही का? नमे, तिला हाण का जरा, हाण जरा. अगं मम्मी अगं हे बघ त्या रिक्षावाल्यांनी कुणी बसायचं त्यात ती बघून बनवली रिक्षा. बसतोयस तू? असं नाही म्हणजे रिक्षाला पण अंदाज नाही अजून आपल्यात कोण येऊन पडणार आहे तेव्हा लांब राही. हा ना, मरणं कुठं तरी. अगं ऐक ना फोन डेडींना फोन काय या, जमतंय का बघा? फोन लाव डेडींना फोन लाव. ऐकायचं नाही. प्याडा जरा. हॅलो मामनजी. हॅलो हा बेटा नमा कशी आहे बेटा? मी बरी आहे मामनजी, तुम्ही बरे आहे का? अरे मस्त आहे बेटा. बरं कुठे आहे तुम्ही आता? अरे वावरामध्ये आहे बेटा. आणि काय ऊस ऊस काय म्हणतोय? ऊस बरं आहे अरे का? काय टराला 7 पेराचा आलाय. जोरदार आहे ऊस एकदम. हो. बरं हो मामनजी ऐका ना मामनजी. काय झालं बेटा? या आई ना बिलकुल ऐकती नाही तो आमचं. अरे काय झालं त्या गाठोड्याला? मामनजी, माझ्या आईला आईनं रिक्षात नाही बसू देतेत. अरे विहीनबाई आल्या आहेत का? हा मामनजी. अरे व्हिडिओ कॉल लाव बर. हॅलो मामनजी हा हॅलो लावला का? लावते लावते लावलं बाळा. लावते थांबा. हा केला ऑन केला. हा दाखव बर. या बघा. अरे नमस्कार विहीनबाई. नमस्कार. अरे काय भारी साडी आहे. अगं बाई, थँक्यू. बारीक झाल्या का? एवढं कळतं तुम्हाला? अगदी 2 किलो उतरलंय फक्त. काय ते झालं ना चेहऱ्यावर लगच. अगं बाई, तुम्ही पण छान दिसताय. हा. काय बाकी? छान आहे. या एकदा वावरामध्ये पार्टी करू. हो, आणि यांची तब्येत जरा बरी नसते ना. आणला राहू द्या तुम्ही या हो. येऊ आम्ही येऊ. अरे तो कावळा हक्कल काय बोल. आई येत आई येत आई. काय त्या गठुडीच चाललंय. इथं दे. हॅलो धनी, वनी आहे. काय ग? अगं बावळट आहे का तू? काय झालं? तू कुठं रिक्षा मध्ये बसाया जाते? का? तुझ्यासाठी ती रिक्षा आहे पण रिक्षासाठी तू बसणं ही शिक्षा आहे. कसं बोलत आहो? आणि तुला बसून फेरी मारणं ही त्या रिक्षाची परीक्षा आहे. सगळ्यांसमोर का? बिनबाईनं दाखवा. नमस्कार बर का मी कविता करायला लागलोय मी. बघू कविता केली होती कविता. अरे मस्त म्हणजे मी उभ्या उभ्या करतो मी. किती छान, कविता. मस्त होती, आवडली. अरे माझा एक कविता संग्रह आलाय. ओ उसकी तरफ जाना नहीं उसका कुछ भरोसा. दुसरा एक कविता संग्रह लिहिलेला आहे मी. अजून एक उसमें ऐसा क्या है. छान आहेत, नाव आवडली मला. आणि अजून एक लिहायला घेतलाय मुक्त छंद. हाश हुश उसात सळसळ. इकडे दे
बर का विन बाई हा इथं वावरामध्ये जोरदार मला त्याचं प्रकाशन करायचंय. अगं बाई कोणाच्या हस्ते करताय मग? प्राजक्त माळीला फोन लावून राहिलो. फोन लावला का मी केदारनाथला आहे, मी इकडं 4 धामला आहे. त्या फोनच त्यांना येळच नाही. अगं बाई मग आता त्या सईता आमनकरांना फोन लावला, त्यांची संतुष्टी घेतली फोन. त्याला म्हणलं बाई असं असं काम आहे 5 मिनिटात करते. हिचे 5 मिनिटं होतच नाही. मला तर वाटलं तुमच्या नावाने कोणीही येईल. काय बोलतात नुसते तोंडावर येत नाहीत. आईशी बोलतात. ऐका ना धनी, हा बोल. मला हे रिक्षामध्ये बसूच देत नाही. मी तिकडे येते ना, मला उसात सळसळ ऐकायची आहे धनी. ए बावळ टेक असं 4 चौकात आपल्या बायकोशी बोलतो कोणी. जरा तिकडं कोपऱ्यात ये. कोपऱ्यात ये. ए पोरो जा तुम्ही रिक्षात बसा. आपल्याला आई बस बस माग बोला. दादा तू पुढे. नाही बोला आता, गेले बोला. ठेव फोन. अहो, तुम्ही बोलत कोपऱ्यात बोलवाय बोलू ना. ओ ठेव. अहो,